नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि विशेषतः आपल्या शिक्षक बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. शिक्षक संघटनांनी सरकारकडे एक मोठा प्रस्ताव सादर केला असून यामुळे शिक्षकांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संघटनांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि तुमच्या पगारात किती वाढ होऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाची मुदत आता संपत आली असून 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनांच्या प्रस्तावानुसार सध्याचा फिटमेंट फॅक्टर जो 2.57 आहे तो वाढवून थेट 3.68 करण्याची मागणी करण्यात आली आहे. इतकेच नाही तर काही संघटनांनी हा फॅक्टर 3.83 पर्यंत नेण्याची आग्रही मागणी केली आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर मूळ वेतनात मोठी वाढ पाहायला मिळेल. आता आपण पाहूया की या प्रस्तावामुळे पगारावर काय परिणाम होईल. सूत्रांच्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगात किमान पगार जो सध्या 18,000 रुपये आहे तो वाढवून 26,000 रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त म्हणजेच साधारण 69,000 रुपयांपर्यंत नेण्याची मागणी केली जात आहे. यामुळे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्वच स्तरांवरील शिक्षकांच्या एकूण पगारात 25 ते 30% वाढ होऊ शकते. यासोबतच घरभाडे भत्ता, HRA आणि महागाई भत्त्याच्या DA रचनेतही मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. पगारवाढीसोबतच शिक्षक संघटनांनी जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS लागू करण्यावरही भर दिला आहे. निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेसाठी हा मुद्दा शिक्षकांसाठी अत्यंत कळीचा ठरत आहे. सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जरी केंद्र सरकारने अजून अधिकृत घोषणा केली नसली तरी संघटनांच्या या प्रस्तावामुळे प्रशासनावर दबाव वाढलाय हे मात्र नक्की. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबतची ही होती महत्त्वाची अपडेट. तुम्हाला काय वाटते? फिटमेंट फॅक्टर किती असायला हवा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सरकारी कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.